सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले भाजपचे प्रशांत दिवे, दिनकर आढाव, शोभा सातबाई आणि नीलम गडाख या उमेदवारांनी शनिवारी दसक येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढून प्रचाराचा श्रीगणेशा केला। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज माघारीचा टप्पा पार पडल्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे। दिवे, आढाव, सातबाई, गडाख या पॅनलचे प्रचार कार्यालय श्रीकृष्ण कॉलनीच्या कोपऱ्यावर थाटण्यात आले असून शनिवारी सकाळी 11च्या सुमारास या उमेदवारांच्या समर्थकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। काही वेळाने उमेदवारही दाखल झाले। त्यानंतर हनुमान मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला। या चारही उमेदवारांच्या समर्थकांनी काढलेली बाईक रॅली लक्षवेधी ठरली आहे। दसक येथून सुरू झालेली ही रॅली महालक्ष्मी नगर हरिओम सोसायटीत गेली आहे। त्यानंतर मुख्य रस्त्याने परत दसक सातबाई नगर मार्गे लोखंडे मळ्यात नेण्यात आली। हातात उमेदवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राहुल ढिकले यांची छबी असलेले फलक, गळ्यात पक्षाचा दुपट्टा घातलेले बाईकस्वार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते। अग्रभागी उमेदवारांचे वाहन होते। एकंदरीत भाजपच्या या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ दणक्यात झाला असून विरोधकांना धडकी भरवणारा ठरलाय। भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये अत्यंत अनुभवी अशा दोन उमेदवार, मी दिनकर गुटराम आढाव व प्रशांत भाऊ दिवे, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातील समाजाशी नाळ जुळलेल्या अशा शोभा सातबाई आणि त्याचप्रमाणे धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांशी अतिशय सलोख्याचा संबंध असलेल्या आमच्या नीलमताई गडाख यांना उमेदवारी दिलेली। आज आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थानं सर्व थरातील सर्व लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। लोकांचा उत्साह पाहिला तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीकडे अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांचा ओघ आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर माननीय नरेंद्रजी मोदी असतील, देवाभाऊ असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणचे जे काही स्थानिक नेतृत्व आहे, आमचे सुनील भाऊ केदार अध्यक्ष, राहुल भाऊ ढिकले, खरंदेताई सीमाताई हिरे या सर्व आमदारांनी केलेल्या कामाच्या जोरावर खऱ्या अर्थानं प्रभाग 17 मध्ये तर राहुल भाऊंचं खास असं विशेष असं प्रेम आहे आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त आघाडी आमच्या प्रभाग क्रमांक 17 ने राहुल भाऊ ढिकलेंना दिलेली आणि त्यामुळं निश्चितच या ठिकाणी अतिशय खुशीचं असं वातावरण आहे। आम्ही जे उमेदवार दिलेले हे अतिशय निष्कलंक, कोणालाही कोणावर असा ठपका ठेवता येणार नाही अशा पद्धतीचे उमेदवार दिलेले। चारही बाजूचे उमेदवार, तसं गावातून उमेदवारी मिळालेली, नारायण बापू नगर कडून उमेदवारी मिळालेली, वीर सावरकर नगरून, चारही भागांचा विचार करून समतोल विकास करून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच लोक आमच्या बरोबर आहे। आम्ही ज्यावेळेस लोकांना भेटायला जातो त्यावेळेस निश्चितच लोक स्वागत करतात, आनंदाने त्या ठिकाणी आमचं औक्षण करतात आणि सर्व लोकांचा विश्वास आहे की काम तुम्ही चांगलं केलेलं आहे। मी 1980 पासून सातत्याने या ठिकाणी काम करतोय, नगरसेवक म्हणून सुद्धा काम करतोय। माझ्या जोडीला प्रशांत आहे आणि त्यांनी आम्ही 5 वर्षामध्ये प्रभागाचा खऱ्या अर्थानं सातत्यानं समतोल विकास केलेला आहे। या पुढच्या काळामध्ये सुद्धा सिंहस्थ येणार आहे आणि प्रभागाचा समतोल आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी नागरिकांना मी आव्हान करतो की भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांचा कमळ या निशाणीवर बटन दाबून विजयी करावं हे आव्हान करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।
लावून बोटाला शाई, भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.